प्रति पंढरपूर शेंदुर्णीत आषाढी एकादशी निमित्त भक्तांचा जनसागर। भगवान त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी। पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथील पवित्र त्रिविक्रम नगरीमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या। विठ्ठल विठ्ठल जय हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जय घोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। महाराजांच्या आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभीकरण केलेल्या मंदिरात भाविकांनी दर्शन घेऊन सुख समृद्धीची प्रार्थना केली। परिसरातील तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या वारकरी व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतलं। मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर समिती, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, महाप्रसादाची तसेच शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेची उत्तम सोय केली होती। पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक व सुरक्षा व्यवस्था सुरळीत राखली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्रिविक्रम नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले। भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनाने भाविकांनी आध्यात्मिक समाधान अनुभवत प्रति पंढरपूर असलेल्या शेंदुर्णीची धार्मिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान शेख, शेंदुर्णी। आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागू नका। महिला बंधूंना आपल्या विनंती, मागच्या बाजूने जायची व्यवस्था केली। चला मागे, चला मागे। हजारोंची वाट बघताय। बाहेर येण्याच्या मार्गात तटात उभे आहे। सुद्धाकडून त्यांना भेटा। राणीबाई राठोड राहणार मागच्या बाजूला या। जय भीम। लोक